नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे। ती यादी कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी एक समजून घ्या, जे लाभार्थी आवास प्लस नावाचा सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता, यामध्ये भरपूर असे लाभार्थी अर्ज केलेले होते। त्यानंतर आवास प्लस 2024 नावाचा सर्वे सध्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये झालेला होता, त्यामध्ये सुद्धा काही लाभार्थी अर्ज केलेले होते ज्यांचे नावे प्राधान्यक्रमानुसार यादीमध्ये आलेले आहेत। अशा लाभार्थ्यांची यादी आता अपडेट प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। ती यादी कशा पद्धतीने पाहायचं आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती यायचं आहे, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। बाजूला व्हिडिओ मी लावलेला आहे, त्यावरती आल्यानंतर सर्वप्रथम 3 रेषा तुम्हाला या ठिकाणी दिसतील, त्या रेषेवरती टच करा। टच केल्यानंतर आवास सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये रिपोर्ट नावाच्या टॅबवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजवरती तुम्ही या ठिकाणी येऊन जाल। दुसऱ्या पेजवरती आल्याच्या नंतर सर्वात शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट मध्येच एक बेनिफिशरी नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम सिलेक्शन फिल्टर मध्ये राज्य निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, त्यानंतर जो वर्ष असेल तो वर्ष निवडा, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेला टच करा। इथं कॅप्चा भरायचा आहे। कॅप्चा भरल्याच्या नंतर सर्वात शेवटी तुम्हाला इथं सबमिट नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, सबमिट यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर यादी ओपन झालेली दिसेल। त्या यादीमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी जी यादी PDF आणि एक्सेल शीट मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। डाउनलोड यादी PDF यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये यादी डाउनलोड झालेली दिसेल। आता यादीमध्ये आपल्या गावातील जेवढे लाभार्थी पात्र झालेले आहेत सर्व लाभार्थ्यांची नावे त्यामध्ये दिसतील। त्यानंतर जे नवीन यादी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये अपडेट झालेली 20 तारखेपर्यंत यादी अपडेट झालेली आहे, तुम्ही यामध्ये नाव शोधू शकाल। काही लाभार्थ्यांचा 14, 15, 16 अशा तारखेला 15,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा झालेला आहे। सँक्शन डेट बघा, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित दिसेल। अशा पद्धतीने एकतर घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला यादी पाहता येतं, कोणत्याही ठिकाणी चौकशी करण्याची गरज नाही। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आतापर्यंत घरकुल संदर्भात असेल किंवा इतर ज्या काही सरकारी योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत त्या प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट आतापर्यंत आपण देत आलेलो आहोत, पुढे सुद्धा आपण देत येणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।